प्रश्न होऊन जायला पाहिजे. तुम्ही सगळे प्रश्न हे जे बीटचे जे क्वेश्चन्स आहेत ते परफेक्ट व्हायला पाहिजे. 70च्या पुढचे प्रश्न सांगतो, लक्ष द्या. दिलेल्या व डॉक्युमेंटमध्ये स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड अप्लाय करा व हिडर व फुटर इन्सर्ट करा. हिडरमध्ये इंट्रोडक्शन्स लिहा, फुटरमध्ये थँक्यू लिहा. असा हा प्रश्न आहे. कसं करायचा? स्टेशनरी टेक्स्चर्स घ्या म्हणजे बॅकग्राऊंड दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेलं डॉक्युमेंट आहे, या स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड अप्लाय करायचं. तर डिझाईनवर जायचं, इथं पेज कलरवर जायचं, फिल इफेक्टवर जायचं, इथून टेक्स्चर्सवर जायचं, स्टेशनरी टेक्स्चर्स घ्यायचं, ओके करायचं. ही प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. नुसतं इरा करून मतलब नाही. तर आपल्याला इराच्या व्यतिरिक्त आपल्याला एक्झामला येणारे प्रश्न महत्त्वाचे एकदम परिषद प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि हिडरमध्ये म्हणलं, हिडरमध्ये एंट्री आहे, वरचा एरिया हिडर एरिया आहे. इथं डबल क्लिक करायचं इथं आणि इथं इंट्रोडक्शन लिहायचं, INTRODUCTION असं लिहायचं. आणि फुटरमध्ये म्हणलं थँक्यू लिहितो. फुटर आता खालचा एरिया असतो, डायरेक्ट फुटरवर जाण्यासाठी गो टू फुटरला टिक करायचं इथं आणि इथं थँक्यू लिहायचं, THNKYO या एरियात. म्हणजे या एरियात आपण हे लिहिलं, वरच्या एरियात आपण हे लिहिलं. आणि मग याला क्लोज करा. इथं क्लोज केले की आणि सबमिट करायचं. क्लोज केल्याशिवाय सबमिट करायचं नाही, या प्रश्नासाठी फक्त लक्षात ठेवायचं. हा प्रश्न 5 वेळेस तरी करून बघायचं, परफेक्ट डोक्यात राहायला पाहिजे. मी आता विचारणार तुम्हाला सोमवारपासून मागचे काही महत्त्वाचे प्रश्न, असे काही अवघड प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ज्याला विचारलं त्याला सांगता यायला पाहिजे. लक्षात ठेवलं का? नुसतं एकदा केलं की पुढे जाऊ नका. त्याला 2-2, 3-3 वेळेस करून बघायचं. 1 सेकंद पण लागत नाही करायला एखादा प्रश्न करायला. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटरमध्ये फुटर समाविष्ट करा, ज्यामध्ये पान क्रमांक आणि पानाची संख्या समाविष्ट करा, जेणेकरून हे असं दिसेल 1-2 असं. कसं ते कुठं आहे? मग पानाची क्रमांक, पानाचा नंबर आणि पानाची टोटल संख्या लिहायचं आहे. हे खूप पानं आहेत पण याच्यावर पेज नंबरच आलेलं नाही. मला पेज नंबर द्यायचं, तर इन्सर्टवर जायचं, पेज नंबरवर जायचं आणि इथं बॉटमवर जायचं. खाली पेज नंबर असतात. फुटरमध्ये म्हणले, फुटरमध्ये हा शब्द बोलला म्हणून फुटर म्हणजे इथं घ्यायचं, बॉटमला घ्यायचं आणि मग बॉटमला इथं क्लिक केल्यानंतर याच्यातनं या लिस्टमधून आपल्याला पानाचा नंबर आणि पानाची क्रमांक संख्या पाहिजे आपल्याला. टोटल पेज नंबर असं आपल्याला बघायचं कुठं आहे ते. तर हे बोल्ड दिसते का? नंबर 1 याच्यावर क्लिक करा. हे दिसते का लिहिलं? बोल्ड नंबर 1 याच्यात लिहिलं आहे. बोल्ड नंबरवर काय लिहिलं? बोल्ड पेज नंबर अँड टोटल पेज नंबर असं लिहिलं. हे पाहिजे आपल्याला. इथं क्लिक करायचं. बघा पेज नंबर पण आलं, टोटल पानं हे 17 पानं दाखवलं. आता टोटल किती पेजवर? दुसऱ्या पेजवर टोटल 17 पानं आहेत. म्हणजे पानाचा नंबर पण आहे आणि पानाचा क्रमांक पण आहे आणि टोटल संख्या पण आहे. याला लगेच क्लोज करायचं आणि याला सबमिट करायचं. असे प्रश्न करून बघायचे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑस्टिन फुटर समाविष्ट करायचा. ऑस्टिन नावाचा फुटर घ्यायचा आहे. कुठं असते ऑस्टिन फुटर? इन्सर्टवर जायचं, फुटरवर जायचं इथं आणि फुटरवर गेल्यानंतर ऑस्टिन फुटर इथे दिसते, ऑस्टिन लिहिलं आहे. इथं क्लिक करायचं, सबमिट करायचं. असे प्रश्न परफेक्ट असायला पाहिजे. हिडर फुटर काढून टाका म्हणजे दिलेलं हिडर आणि फुटर काढून टाकून द्यायचं. दिलेल्या डॉक्युमेंटला हिडर फुटर काढण्यासाठी आपण या इन्सर्टवर जायचं, हिडरवरच जायचं आणि इथं रिमूव्ह हिडर करायचं. हिडर रिमूव्ह झालं. तसंच फुटर काढण्यासाठी फुटरवर जायचं आणि रिमूव्ह फुटर करायचं. दोन्ही असं परिषद प्रश्न येते. दिलेल्या डॉक्युमेंटचे हिडर फुटर काढून टाका, तर काढता यायला पाहिजे. कीबोर्ड या शब्दाला हायपरलिंक द्या म्हणले, www.google.yahoo.com वेबला लिंक करा असं प्रश्न गेला. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या शब्दाला हायपरलिंक इन्सर्ट करा, www.yahoo.com वेब पेजला लिंक करा. तर या पूर्ण डॉक्युमेंटमधलं कीबोर्ड शब्द कुठं आहे बघायचं. तर कीबोर्ड हा शब्द इथं आहे, त्याला सिलेक्ट करायचं. या शब्दाला हायपरलिंक द्यायची आहे, तर इन्सर्टमध्येच जायचं. हायपरलिंक नावाचा लिंक नावाचा पर्याय इथं असतो, इथं जायचं आणि इथं आला की एक डब्बा येईल असा आणि याच्या ॲड्रेस बारमध्ये इथं आपल्याला हा वेबसाईटचा पत्ता लिहायचा आहे असा. तर HTTP काही लिहू नका, फक्त इथं www पासून सुरुवात करा. www असं लिहा. डॉट लिहिलं की ऑटोमॅटिक HTTP होऊन जाते आणि त्यानंतर yahoo.com लिहायचं, yahoo.com असं लिहायचं आणि याला ओके करायचं आणि याला काय करायचं? सबमिट करायचं. असा हा प्रश्न करणं गरजेचं आहे आपल्याला. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट टेक्स्टला हायपरलिंक द्या म्हणलं. जसं आता त्या ठिकाणी आपण कीबोर्ड शब्दाला सिलेक्ट केलं तसं आता इथं प्रोजेक्ट रिपोर्ट या शब्दाला सिलेक्ट करायचं. हे दिसते का हेडिंग?
याला क्लिक करायचं, या शब्दाला हायपरलिंक द्यायची आहे. तर इन्सर्टवर जायचं, या परत या लिंकवरच जायचं आणि इथे ॲड्रेसमध्ये वेगळा ॲड्रेस लिहायचा www.google.com लिहायचं आणि याला ओके करायचं आणि याला सबमिट करायचं. पुढचा प्रश्न लक्षात घ्या. तर असा प्रश्न करायचा आपल्याला, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये होम ग्रुप या शब्दाची हायपरलिंक काढा म्हणले. हायपरलिंक देता आपल्याला आले, देण्यासाठी आपण लिंकवर गेलो, हायपरलिंक काढा म्हणले. हे होम ग्रुपला हायपरलिंक आले, निळा कलर दिसते ना, हे हायपरलिंक काढण्यासाठी याच्यावर या शब्दावर माऊस न्यायचा, राईट क्लिक दाबायचं, इथे रिमूव्ह हायपरलिंक नावाचा पर्याय असतो, इथं क्लिक करायचं, हायपरलिंक निघून गेली अशी. असं करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या वाक्याला ड्रॉप्ड इफेक्ट अप्लाय करा. पहिल्या वाक्याला ड्रॉप्ड इफेक्ट, हे पहिलं वाक्याचं आहे, याला सिलेक्ट करायचं, याला ड्रॉप आणि ड्रॉप्ड इफेक्ट द्यायचा. आपण हा प्रश्न, हा जो ऑप्शन आहे टूल आहे आपण करून बघलेला आहे. तर इन्सर्टमध्ये आहे हा ऑप्शन्स, या ड्रॉप नावाचा पर्याय इथं आहे. तर पहिलं अक्षर असं ड्रॉप्ड आहे, इथे दिसते का, इथे लिहिलेलं आहे ड्रॉप्ड आणि खाली याच्या इन मार्जिन आहे. दोन्ही हे टूल्स आहेत. तर असं आपण करून बघलेलं आहे. आठवते का करून बघलेलं? हां, मग ते जर विसरलं तर काही कामाचं नाही. आपण कोणता टूल केलता आणि त्या कोणत्या टूलनं काय झालं ते आपल्याला माहिती आहे. इथंच आहे, दिल्या डॉक्युमेंट पहिल्या वाक्याला ड्रॉप इन मार्जिन इफेक्ट आपल्याला सेम तसंच करायचं आहे. पहिल्या वाक्याला सिलेक्ट करायचं, इन्सर्टवर जायचं, ड्रॉप जायचं, इन मार्जिन हे घ्यायचं, सबमिटला टिक करायचं. असे प्रश्न करायचे. दिलेल्या डॉक्युमेंटमधून ड्रॉप इफेक्ट काढून टाका म्हणजे, काढून टाकून अगोदर दिलेला आहे ड्रॉप इफेक्ट दिलेला आहे, इथं दिसते का, इथं हा ड्रॉप असा इफेक्ट आला, हा नको आहे आपल्याला. असं याला सिलेक्ट करायचं आणि परत इन्सर्टवर जायचं, ड्रॉप परत जायचं, इथून नन पर्याय घ्यायचा. नन म्हणजे नको आहे आपल्याला, काहीच नको आहे. तर पहिल्यासारखं नॉर्मल आपलं हे शब्द येऊन जाईल. असं सी मोठं होतं ते नॉर्मल झालं, असं त्याला ड्रॉप इफेक्ट म्हणतात. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कॉपीराईट साईन सर्वात शेवटी टाका म्हणले. सर्वात शेवटी कॉपीराईट नावाचं साईन घ्यायचं. सर्वात शेवटी म्हणल्यानं खाली इथं क्लिक करायचं, सर्वात खाली क्लिक करायचं, इथं क्लिक आलं, इथं माऊस क्लिक केलं की इथं आलं माऊस, हे रेष आली का, इथं ॲरो झाला, इथं इन्सर्टवर जायचं, कॉपीराईट साईन नावाचं साईन घ्यायचं आहे. ते सिम्बॉलवर जायचं. कशावर जायचं आपण, या सिम्बॉल. इथं आपल्याला कॉपीराईट साईन दिसते का, तर दिसते इथंच. पण इथं दिसत नसेल तर काय करायचं, तर त्या ठिकाणी मोर सिम्बॉलवर जायचं, इथून स्पेशल कॅरेक्टरवर जायचं आणि इथं कॉपीराईट लिहिलेलं असते ते घ्यायचं, याला ओके करायचं. कधी कधी आपल्या डॉक्युमेंटमध्ये हे असे सिम्बॉल नसतात, आपल्याला मग घेता यायला पाहिजे असं, हे कॉपीराईट सिम्बॉल घ्यायचं. असं दिलेल्या डॉक्युमेंटमधून रजिस्टर सिम्बॉल सर्वात शेवटी रजिस्टर्ड. तर रजिस्टर हा एक सिम्बॉल असतो. गव्हर्नमेंट आपल्या एखादी कंपनी रजिस्टर्ड असेल तर त्याला असं सिम्बॉल असते. तर इन्सर्टवर जायचं, तर या सिम्बॉलवर जायचं आणि परत स्पेशल कॅरेक्टरवर जायचं. इथं स्पेशल कॅरेक्टर गेल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर्ड नावाचा सिम्बॉल असतो. कसं गोलमध्ये सर्कलमध्ये रजिस्टर लिहिलेलं असतं, हे सिम्बॉल असं घ्यायचं. त्या पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑस्टिन कोड टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करतात, वेलकम टाईप करा. तर वाचायचं आपल्याला लक्षात असतं, ऑस्टिन कोड्स नावाचं टेक्स्ट बॉक्स कुठं आहे, ऑस्टिन कोड्स सांगता येईल का आपल्याला, ऑस्टिन टेक्स्ट बॉक्स कुठं असते ते. हां, इन्सर्टमध्ये गेल्यानंतर टेक्स्ट बॉक्सवर जायचं आणि या टेक्स्ट बॉक्समध्ये अनेक नमुने दिसत आहे, ह्याच्यातून आपल्याला ऑस्टिन कोड्स नावाचं टेक्स्ट बॉक्स घ्यायचं असं आणि त्याच्यामध्ये वेलकम लिहा, मला डायरेक्ट टाईप करायचं, वेलकम असं लिहायचं आणि याला सबमिट करायचं. असं समजलं का. पुढचा प्रश्न घ्यायचा, सिम्पल टेक्स्ट बॉक्स घ्या, त्याला हॅलो इन्सर्ट करा. सिम्पल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, त्यात हॉली लिहायचं आहे, इन्सर्टवर जायचं, टेक्स्ट बॉक्सवर जायचं, सिम्पल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा, सिम्पल टेक्स्ट बॉक्स हा आहे आणि याच्यात हॅलो लिहायचं. याची 1 मार्क आपल्याला घटू द्या. तर असं आपल्याला करता यायला पाहिजे. असे हे प्रश्न करायचे. दिलेल्या डॉक्युमेंट पेज बॅकग्राऊंड कलर पर्पल करा. पेजचं जे बॅकग्राऊंड कलर आहे ते खूप सोपा प्रश्न आहे. तर पेज डिझाईनवर जाता आपण, सरळ पेज कलरवर जायचा आणि याला पर्पल कलर देता. असं इतके छोटे छोटे प्रश्न असतात, पण आपल्याला ते कळता यायला पाहिजे, कशा प्रकारे आपण ते करू शकता हे बघायला पाहिजे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तयार केलेले आहे पानाची पार्श्वभूमीचं तुम्हाला एक वॉटरमार्क समाविष्ट करायचा आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटला प्रोजेक्ट रिपोर्ट हे वॉटरमार्क समाविष्ट करायचा आहे. तर आपण वॉटरमार्क करून बघलेला आहे. वॉटरमार्क हा ऑप्शन आपल्याला कुठं पाहायला मिळतो, हां, तर लक्षात ठेवायचं. तर या पेज खूप पानं लिहिलीत, आपल्याला वॉटरमार्क द्यायचं. आपल्याला इथं डिझाईनवर जाता, इथून वॉटरमार्कवर जाता आणि इथून कस्टम वॉटरमार्कवर जायचं आणि इथं कस्टम वॉटरमार्क गेला तर यावर टेक्स्ट वॉटरमार्कला टिक करायचं आणि या ठिकाणी शब्द कट करून इथं प्रोजेक्ट रिपोर्ट लिहायचं. काय लिहायचं आपल्याला, PROJECT प्रोजेक्ट रिपोर्ट,
PORT व्यवस्थित लिहायचं स्पेलिंग. अप्लाय करायचं, क्लोज करायचं. बघा प्रत्येक पेजमध्ये आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट असं आलेलं वॉटरमार्क आलेलं आपल्याला दिसेल. असं हे प्रश्न आपल्याला करायचे. तसे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आर्टिस्ट पेज बॉर्डर द्या. हा पण प्रश्न परीक्षेत येतो एक्झाममध्ये. तर आर्टिस्ट पेज बॉर्डर द्यायचं आहे. तर डिझाईनवर जायचं, पेज बॉर्डरवर जायचं. इथं आर्टिस्ट पेज बॉर्डर म्हणजे आर्ट लिहिलेली दिसते, ज्यातून कुठली एक बॉर्डर घ्यायची अशी. याला ओके करायचं. आर्टिस्ट पेज बॉर्डर आली, एवढा मार्क केलं की आपल्याला 1 मार्क घटतात. अशा प्रकारे हे प्रश्न करायचे आपल्याला. पुढचा प्रश्न, तुम्ही तुमच्या मित्रास वाढदिवसासाठी एक ग्रीटिंग कार्ड तयार केलं आहे. या ग्रीटिंग कार्डची पार्श्वभूमी तुम्हाला बदलायची आहे. तर तुम्हाला ग्रीटिंग कार्डची पार्श्वभूमी काय करायची आहे? पर्पल मेश टेक्स्चर करायची. काय करायची आहे? हां, तर हे दिलेले ग्रीटिंग कार्ड तयार केलं आहे, मित्रासाठी तुम्ही तयार केलेलं आहे. याची जी पार्श्वभूमी तुम्हाला टेक्स्चर बदलायचं, पर्पल मेश नावाचं टेक्स्चर घ्यायचं आहे. डिझाईनवरच जायचं, परत पेज कलरवर जायचं. तर हे सगळे कलर आहेत, पण टेक्स्चर्स म्हणलं म्हणून फिल इफेक्टवर जायचं. टेक्स्चर याच्यात येते टेक्स्चर्स, आणि याच्यातून पर्पल मेश नावाचं टेक्स्चर्स कुठं आहे शोधायचं. इथं क्लिक करायचं. आपलं परफेक्ट आपलं माऊस त्याच ठिकाणी जाईल. पर्पल मेश हे काय बघायचं, तेच आहे. याला ओके करायचं. तेच टेक्स्चर घ्यायचं, सबमिट करायचं. तर अशा प्रकारचे हे प्रश्न आपण करत आहोत. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क इन्व्हॉल्व ॲड करायचं. सेम प्रोसेस आहे, वॉटरमार्क ॲड करायची. कसं करायचं सांगू शकता कोणी वॉटरमार्क ॲड करायला? डिझाईनवर जायचं, वॉटरमार्कवर जायचं, कस्टम वॉटरमार्कवर जायचं, टेक्स्टवर क्लिक करायचं, तिथं इन्व्हॉल्व टाईप करायचं, ओके करायचं, सबमिट. न बघता करता यायला पाहिजे. तर ते तुमचं प्रॅक्टिसेस आहेत, ते असं करायचं आपल्याला. तर फुटर मार्जिन दिलेल्या डॉक्युमेंटची फुटर मार्जिन 2.5 इंच करा. फुटर मार्जिन म्हणजे जसं टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन असतात. ते मार्जिन आपण घ्यायसाठी कुठं जाता? आपण जर मार्जिन चेंज करायचं आपण कुठं जाता? तर लेआउटवर जाता. इथं लेआउटवर गेल्यानंतर मार्जिनवर जाता. मार्जिन गेल्यानंतर इथं काय आता आपण कस्टम मार्जिनवर जाता. आणि कस्टम मार्जिन या ठिकाणी टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, हिडर मार्जिन, इथं लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन. पण हिडर फुटर दिसते का आपल्याला? इथं कुठं दिसत नाही. तर या लेआउटवर जायचं. याच्यात हिडर आहे, या हिडर आणि फुटर आहे. तर इथं फुटर म्हणले, तर फुटरला कट करायचं एवढं टेक्स्ट, आणि इथं लिहायचं 2.5 इंच लिहायचं. ही लेआउटमध्ये द्यावं लागते. या मार्जिन भेटणार, इथं लेआउटवर जावं लागतं. इथं 2.5 इंच लिहायचं, ओके करायचं, सबमिट करायचं. सांगा बरं कुठं कुठं जायचं आपल्याला? फुटर मार्जिन 2.5 इंच करायला कुठं कुठं जायचं आपल्याला? लेआउटवर जायचं. तर लेआउटवर जायचं, मार्जिनवर जायचं, कस्टम मार्जिनवर जायचं, आणि इथून कुठं जायचं? परत लेआउटवर जायचं, आणि इथं काय करायचं? 2.5 इंच करायचं. याला काय करायचं? ओके. आणि याला काय करायचं? सबमिट. असे प्रश्न करायचे. लास्ट प्रश्न आहे, जर तुम्हाला प्रकल्प अहवाल प्रिंट करायचा असेल, परंतु डॉक्युमेंट प्रिंट आउट करण्यापूर्वी तर प्रकल्प अहवालामध्ये रेषाचे क्रमांक समाविष्ट करायचे. तर तुम्हाला रेषाचे क्रमांक दिलेल्या प्रकल्प अहवालामध्ये कंटिन्यू लाईन नंबर तुम्ही कसं समाविष्ट करणार, असा हा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे, लांबलचक प्रश्न दिला आहे. तर एवढं चांगलं असतं, प्रत्येक या पेजमधले जे लाईन्स आहेत त्याला प्रत्येकाला लाईन नंबर द्यायचा. तर कसं देणार तुम्ही? तर या लेआउटवर जायचं, इथं लाईन नंबर जायचं, आणि इथं कंटिन्यूला टिक करायचं. प्रत्येक पेज इथं जे लाईन लिहिली आहे आपण त्या प्रत्येक लाईनला असं नंबर्स आले, ह्याला पेज लाईन असं घेऊ शकता. याला ओके करायचं. तर हे असे आपण 90 प्रश्न करून दाखवले. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. मी आज ग्रुपला टाकतो, ते ग्रुपवर बघा. येताना ते वाचून या, ऐकून या, बघून या. आता याच्यावर मी तुम्हाला काही सोमवार प्रश्न आतापर्यंत झाले, याच्यावर काहीही प्रश्न, कुठलाही प्रश्न विचारू शकतो. तर ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. प्रॅक्टिस अशी असायला पाहिजे की नुसतं ते प्रश्न करून बघून मतलब नाही, तर ते सांगता यायला पाहिजे, न बघता सांगता यायला पाहिजे. ते प्रश्न कुठं आहे, ते ऑप्शन कुठं आहे, कुठल्या टूलमध्ये आहे. तर असे काही प्रश्न मी विचारणार. तर तुम्ही याकडे लक्ष द्या आणि हा व्हिडिओ पाहत जा.